विद्यापीठ आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमाले अंतर्गत मान्यवरांचे आगमन झालेले आहे. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हावे. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित शताब्दी पर्वानिमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमालेत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, प्रमुख अतिथी माननीय पूज्य स्वामी योगात्मानंद, अध्यक्ष वेदांत सोसायटी ऑफ प्रॉव्हिडन्स USA, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठ कर्मचारी आणि उपस्थित समस्त सन्माननीय श्रोतृवृंदांचे मी अमृता इंदोरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा मंगल प्रारंभ करावा. साज्यं च वर्ति संयुक्तं वन्येना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्ये तिमिरापः. प्रज्वलित केलेल्या दीपज्योतीने त्रैलोक्यातील अज्ञानरूपी तिमिराचा नाश होऊन प्रकाश शक्ती सर्व दूर पसरू दे, या प्रार्थनेसह या दीपदेवाला नमस्कार असो. मान्यवरांचे धन्यवाद. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीताने होईल. सर्व
अतिथी देवो भव या परंपरेला अनुसरून आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व्याख्याता माननीय पूज्य स्वामी योगात्मानंद यांचे निरोप देऊन स्वागत करण्यासाठी मी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे यांना विनंती करते. धन्यवाद सर. बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष सुरू असून या शताब्दी पूर्तीनिमित्त विद्यापीठ आजपर्यंत भारतीय विज्ञान परिषदेपासून ते उत्तमोत्तम व्याख्यानांचे आयोजन करीत आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समितीने राष्ट्रसंत व्याख्यानमालेअंतर्गत एकूण 12 विविध विषयांवर व्याख्यान पुष्पांचा संकल्प केलेला आहे. या 12 व्याख्यान पुष्पांपैकी पहिले व्याख्यान सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, दुसरे पुष्प उज्जैन येथील सुप्रसिद्ध साहित्यिक मिथिला प्रसाद त्रिपाठी या महानुभावांनी गुंफलेले आहे. याच शृंखलेत आजचे हे तिसरे पुष्प USA येथील वेदांत सोसायटी ऑफ प्रॉव्हिडन्सचे अध्यक्ष माननीय पूज्य स्वामी योगात्मानंदजी यांचे व्याख्यान आज इथे सादर होणार आहे. या कार्यक्रमाबाबत प्रास्ताविक रूपी अधिक प्रकाश टाकण्यासाठी आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाच्या प्रमुख डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे यांना आमंत्रित करते. चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन शताब्दी पर्वानिमित्त केलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चौधरी सर, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. प्रमुख उपस्थिती डॉक्टर दुधे सर, प्रकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. डॉक्टर वाटमोडे सर, अधिष्ठाता मानव्यशास्त्र विभाग. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय स्वामी योगात्मानंदजी. विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता, व्याख्यानमालेचे समन्वयक, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राचार्य तथा प्राध्यापक वर्ग, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित विद्यार्थी तसेच उपस्थित सर्व श्रोते. रेड्यामुखी वेद बोले, ऐसी संती वाखाणिले, ऐसा ज्याचा अधिकार सखा तो हा ज्ञानेश्वर. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. सकळ जनांचा करावा उद्धार या उक्तीचे सार आपणाशी. या उक्तीप्रमाणे वेदांत हा ज्ञानप्राप्तीचा एक स्रोत आहे. उपनिषद जे वेदग्रंथ आणि वैदिक साहित्याचे सार समजले जातात. उपनिषद हे वैदिक साहित्याचा अंतिम भाग आहे. ते वेदांचे सार आहे. त्यामुळेच त्याला वेदांत म्हटले जाते. फायनल फेज ऑफ द ह्युमन थॉट असेही म्हटले गेले. उप म्हणजे खाली बसणे. गुरुच्या पायाजवळ बसून जी ज्ञानप्राप्ती होते ते म्हणजे उपनिषद ज्ञान. मी कोण आहे आणि या भूतलावर माझे काय स्थान आहे हे वेदांत सांगते. वेद म्हणजे ज्ञान आणि ज्ञान संपते ते वेदांत. म्हणूनच याला परिपूर्ण जीवन असे म्हटले गेले. वेदांचा शाब्दिक अर्थ वेदांचा अंत असा आहे. सुरुवातीला उपनिषदांसाठी वेदांत शब्दांचा उच्चार होत होता, परंतु नंतर मात्र उपनिषदांच्या सिद्धांतांना आधार मानून ज्या विचारांचा विकास झाला त्यासाठी पण वेदांत हा शब्दप्रयोग व्हायला लागला. उपनिषदांसाठी वेदांत शब्दप्रयोग केला जातो. त्याची 3 कारणं दिली जातात.
पहिले, उपनिषद हे वेदांच्या शेवटी म्हणजे अंती येतात. दुसरे, वैदिक अध्ययनाच्या दृष्टिकोनातून उपनिषदांचा अभ्यास हा करावयाचा असतो. आणि तिसरे, उपनिषदांमध्ये वेदांचा अंत अर्थात वेदांतील विचारांचे परिपक्व रूप आहे. असे मानले जाते की वेद, वेदांग इत्यादी सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्यावरही उपनिषदांचा अभ्यास केल्याशिवाय मनुष्याला पूर्ण ज्ञानप्राप्ती होत नव्हती. आचार्य उदयवीर शास्त्री यांच्या मतानुसार वेदांताचा अर्थ वेदाबी में विधिपूर्वक अध्ययन, मनन तथा उपासना आदि के अंत में जो तत्व जाना जाए उस तत्व का विशेष रूप से यहाँ निरूपण किया गया हो उस शास्त्र को वेदांत कहा जाता है. स्वामी विवेकानंदांच्या मतानुसार 25 मार्च 1896ला हार्वर्ड विद्यापीठात स्वामी विवेकानंद म्हणाले होते, भारतात जेवढे संप्रदाय आहे ते सर्व वेदांत दर्शनाच्या अंतर्गत येतात. सुरुवातीला वेदांताच्या व्याख्या द्वैतवादी झाल्यात आणि नंतर मात्र अद्वैतवादी होत गेल्यात. व्यावहारिक रूपाने बघितले तर वेदांतच आपला धर्मग्रंथ आहे. कुठलीही बाब पडताळून पाहणे हा वेदांताचा मुख्य उद्देश आहे. ज्या गोष्टीमुळे तुम्ही दुःखी, कष्टी होता, वेदांत त्या गोष्टीच्या मुळाशी जायला सांगते. स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया मी कोण आहे वेदांत सांगते. तुम्ही शरीर नाही, मन नाही, केवळ आत्मा आहात. वेदांत हे केवळ आत्म्याला मानते. जीवन आनंदी करायला सांगते. संत कबीर, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, मीराबाई या सर्वांनी वेदांताच्या माध्यमातून स्वतःचे जीवन प्रकाशमय केले आहे. आणि या सर्वांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अध्यायांच्या सुरुवातीला स्थान दिलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वोत्तम परिपूर्ण जीवनाबद्दल ग्रामगीतेत वेदाचा सार सांगतात. अवघाची संसार व्हावा सुखी, मंगलता निघो सर्वांमुखी, खळ दुर्जनांचीही दृष्टी निकी व्हावी सर्वथा. तसेच लया जावो जगाचा भेद, परस्पर पोषक होत वाद, नांदो आनंदी आनंद सगळीकडे सर्वदा, असा सर्वांच्या हिताचा विचार महाराजांनी आपल्या वाणी आणि कृतीच्या साह्याने तसेच साहित्यातूनही मांडलेला आहे. पुढे ते असेही म्हणतात, वेदापासून हाच घोष, समान सुखे नांदावा मानव वंश, सर्व धर्माचा हा उद्देश जिव्हाळ्याचा, असे त्यांनी तळमळीने म्हटलेले आहे. एका भजनाच्या माध्यमातून ते सांगतात, घरदार सारे मोह पसारा, परी दुःख वाटे अंतरी बघावे रे, अनुभव घ्यावे, असे वेदांचे सार सांगितलेले आहे. ते आत्मसात केले की सर्वोत्तम परिपूर्ण जीवन आपल्या वाट्याला आलेच म्हणून समजावे. याविषयी आजचे वक्ते आपल्याला विस्तृत माहिती देतीलच. त्यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील ते 1972 ते 1976 या कालावधीत रामकृष्ण मिशनद्वारा चालविण्यात येणाऱ्या विवेकानंद विद्यार्थी भवनचे विद्यार्थी होते. 1776 मध्ये रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले. 2001 मध्ये वेदांत सोसायटी ऑफ प्रॉव्हिडन्सचे मंत्री म्हणून अमेरिकेला गेले. स्वामी योगात्मानंदजी सध्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये रविवारची सेवा, साप्ताहिक अभ्यास वर्ग आणि आध्यात्मिक शिबिरं आयोजित करतात. ते ब्राउन युनिव्हर्सिटी, RI आणि मॅसॅच्युसेट्स डार्टमाउथ विद्यापीठातही काम करतात. विशेष म्हणजे त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या गणित विभागातून 1976 मध्ये MSc केलेले आहे. MScचा शेवटचा पेपर संपल्यावर दुसऱ्याच दिवशी रामकृष्ण मठ नागपूर येथे ब्रह्मचारी म्हणून साधू जीवनास सुरुवात केली. ते नागपूर मठात विवेकानंद विद्यार्थी भवनचे वार्डन होते. जीवन विकास मराठी मासिकाचे संपादक होते. खेड्यांतील लोकांच्या सुविधेसाठी चॅरिटेबल मोबाईल डिस्पेन्सरीची सुरुवात त्यांनी केली. आजही ही सेवा नागपूरच्या 35 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात जवळपास 75 खेड्यांत उपलब्ध आहे. त्यांची काही क्षण ही लेखमालिका अतिशय लोकप्रिय होती. वार्डन असताना त्यांनी रिझनिंग ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस यासारख्या विषयांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यांनी बोस्टन येथील केंद्राची जबाबदारी देखील सांभाळली आहे.
असे ख्यातीप्राप्त व्याख्याते व्याख्यानमालेसाठी लाभलेले आहेत. त्यांचे विचार आपण ऐकणारच आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आत्ताच थोटे मॅडमनी परमपूज्य स्वामीजींचा परिचय करून दिला आणि आपण या गोष्टीला अवगत झालो की गणिताचा अभ्यास करून ती पार्श्वभूमी लाभलेले स्वामीजी आज भारतीय परंपरेला, प्राचीन परंपरेला अनुसरून आणि वेदांताचं तत्त्वज्ञान सर्वदूर पोहोचवण्याचं काम करीत आहे. हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आजचे प्रमुख अतिथी व्याख्याते माननीय स्वामी योगात्मानंदजी यांचा मानचिन्ह, ग्रामगीता, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते. धन्यवाद. भारतीय अध्यात्म परंपरेचा पाया मानला जाणाऱ्या वेद, उपनिषद आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयींपैकी मानवी जीवनाला उन्नत करणारा, परिपूर्णता देणारा अत्यंत महत्तम असा ज्ञानकोश म्हणजे वेद. परंतु सामान्य व्यक्तीला या वेदांमध्ये दडलेले ज्ञान सहजपणे आकळणे कठीणच. मानवाचे जीवन परिपूर्ण करण्यासाठी वेदांत ज्ञान कसे सहकार्य करतात, मानवी जीवनाशी त्याचा थेट संबंध कशा स्वरूपाचा असतो हे समजून घेण्याच्या दृष्टीने आजच्या व्याख्यानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी माननीय स्वामी योगात्मानंदजी यांना वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन या विषयावरील आजचे व्याख्यानपुष्प गुंफण्यासाठी सादर आमंत्रित करते. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. माननीय कुलगुरू डॉक्टर चौधरी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, इथे माझे संन्यासी आता ऐकू येईल बहुतेक. बरं. नागपूर मठाशी संबंधित माझे संन्यासी मित्र आणि शारदा मठाच्या संन्यासिनी ज्या आज इथे उपस्थित आहेत, ज्यांनी मला या व्याख्यानासाठी प्रथम निमंत्रित केलं, ते माझे मित्र डॉक्टर मेश्राम आणि समस्त श्रोते मंडळी. आपल्याला डॉक्टर विजयालक्ष्मी थोते यांनी या विषयाबद्दल
तशी सविस्तर माहिती दिलेली आहे, अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे माझं काम फारच सोपं झालेलं आहे. मला फारसं काही बोलावं लागेल असं दिसत नाही. तर असो, पण काय स्वामीजी लोक म्हणजे आम्ही जे प्रवचनं देतो ना, तर ते कितीही लांब असलं तरी चालतं. कितीही जरी सांगितलेलं असलं तरी हा विषयच असा आहे की पुष्कळसं सांगायचं तरीही शिल्लक असतं. तर म्हणून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यातच मी आणखी थोडी भर घालण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करतो. पहिली गोष्ट आहे की मी नागपूर विद्यापीठाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. जेव्हा मी प्रवेश घेतला या विद्यापीठात तेव्हा ते राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ नव्हतं. ते तसं नंतर झालं. जेव्हा मी प्रवेश घेतला 1968 साली, मला माझा एनरोलमेंट नंबर अजूनही आठवतो, E/22743. तर असो, तर या विद्यापीठाने मला खूप काही दिलं. याची चर्चा मी फार करू लागलो तर सगळं व्याख्यान तिथेच संपून जाईल, सगळा वेळ तिथेच संपून जाईल. पण या विद्यापीठाचा म्हणून मी अतिशय ऋणी आहे. आणि माझ्या संन्यास जीवनाला खरा प्रारंभही मी या विद्यापीठात शिकत असतानाच झाला होता. आणि जेव्हा मी जसं सांगितलं गेलं आत्ताच की माझा MSCचा शेवटचा जो पेपर तो देऊन झाला आणि मी फक्त ह्या इमारतीतून त्या इमारतीत, म्हणजे विद्यार्थी भवनाची जी इमारत होती तिथून ते जिथे इतर आपले साधू ब्रह्मचारी राहत होते त्यांच्या त्या इमारतीमध्ये गेलो. तर आणि मग माझा त्या प्रकारचा जीवनाचा प्रवास सुरू झाला. आणि मग मी हळूहळू त्या बाबतीत बरंच काही शिकत गेलो. आज मला इथे एक वक्ता म्हणून उपस्थित राहायची सुसंधी मिळालेली आहे आणि त्याचा मी काही थोडा उपयोग करून आपल्यासमोर जे मी ह्या विषयाबद्दल जाणतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मी सुरुवात परिपूर्ण जीवनापासून करीन. सर्वोत्तम परिपूर्ण जीवन ह्या संज्ञेपासून सुरुवात करीन. आपल्याला सगळ्यांनाच परिपूर्णता हवी असते जीवनात. काही अपूर्णता राहायला नको असं वाटत असतं आणि ती अपूर्णता जी डाचत असते ती पूर्ण करण्यासाठी आपण सतत वेगवेगळ्या प्रकारे जाणता किंवा अजाणता प्रयत्नरत असतो. एक गोष्ट सांगतात परिपूर्णतेची. एक लहान मुलगा जेवायला बसला होता. काहीतरी विवाह समारंभाची मोठी पंगत होती आणि सगळ्या जणांना एक एक लाडू वाढला जात होता. हा लहानसा बाळ पण तिथे बसला होता. जेव्हा त्या वाढणाऱ्या बाई त्याची आईच होती, त्या लहान मुलाची आईच होती, तिने बघितलं हा एवढा लहान मुलगा काही असा मोठा लाडू खाऊ शकणार नाही आणि म्हणून तिनं त्याला एक छोटासा तुकडा वाढला. पण त्या बाळाला काही हा अन्याय सहन झाला नाही. सगळ्यांना एक लाडू दिला जातो आणि मला त्या लाडूचा फक्त छोटा तुकडा. आणि त्याने ते स्पष्ट शब्दात अगदी ओरडून सांगितलं, नाही हे चालणार नाही. जोरात रडायला सुरुवात केली. माऊलीनं आणखीन एक छोटा तुकडा टाकला, नाही चालला नाही. आता मोठा लाडू काही त्याला खाता येणार नाही माहीत होतं आईला. मग तिने काय केलं, तिला एक युक्ती सुचली की त्या छोट्याशा तुकड्याचाच तिने तिथेच एक लाडू वळला आणि मग त्या पानात टाकला त्या लहान मुलाच्या. आता काय
फरक पडलेला आहे बघा. सगळ्यांना एक लाडू मिळाला, मलाही एक लाडू मिळाला. पूर्ण सगळं जे हवं होतं ते मिळालं मला. तर पूर्णत्व ही आपली एक इच्छा असते. सगळ्याच धर्मांमध्ये आपल्याला हे दिसून येतं. जसं बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जसे तुमचे प्रभू परिपूर्ण आहेत तसेच तुम्ही पूर्ण व्हा. बी यू परफेक्ट ॲज युअर फादर इन हेवन इज परफेक्ट. आपल्याकडेही ही पूर्णतेची कल्पना वेदांतामध्ये आहे. आपल्याला अपूर्णता डाचत असते आणि म्हणून आपण बघतो की कशा प्रकारे ती पूर्ण करता येईल. नाना गोष्टी आपल्या आत टाकून आपण ती पूर्ण करण्याचा, परिपूर्णता आणण्याचा प्रयास करत असतो. की वाटतं की आणखीन मी थोडासा शिकलो तर परिपूर्ण होईन. मी मॅट्रिक 12वी वगैरे पास झालो तर परिपूर्ण होईन. मग ग्रॅज्युएट झालो तर परिपूर्ण होईन, किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhD वगैरे झालो तर परिपूर्ण होईन. पण तसं काही होत नाही. मला एखादी मोठी नोकरी मिळाली तर मग मी परिपूर्ण होईन. मला काही माझा विवाह झाला की मग माझ्यात ती परिपूर्णता येईल. नाही, काही होत नाही तसं काही. अपूर्णता शिल्लकच राहते. जर मला काही मुलं बाळ झाली तर मग मी परिपूर्ण होईन असं वाटतं. त्यानेही ते साधत नाही. कुठल्या तरी एका शुभक्षणी मनुष्याच्या लक्षात येतं की हे परिपूर्णतेचा अशा प्रकारे शोध घेणं म्हणजे क्षितिजापर्यंत पोचायची धडपड असते. क्षितिज हे दिसतं, पण आपण तिथे कधी पोचू शकत नाही, कारण ते वास्तविक नसतं. ते दिसतं पण नसतं, ज्याला म्हणतात ऑप्टिकल इल्युजन आहे ते. असो, तर आपण ह्या परिपूर्णतेच्या दिशेनं पुढं जात असतो. कशी आपल्या जीवनात येईल, पण जेव्हा याचं आपण एक वस्तुनिष्ठपणे अवलोकन करतो तर लक्षात येतं की ही दिशा चुकीची आहे. आपण ज्या दिशेनं निघालेलो आहोत ती परिपूर्णता आणण्यासाठी, अपूर्णता दूर करण्यासाठी आपण जो प्रयत्न करीत आहोत तो चुकीच्या दिशेनं सुरू आहे हे लक्षात येतं. की जसं काही हल्ली आपण ते कुठे प्रवासाला जातो, GPS वापरतो. कारमध्ये बसलो आहोत आणि समजा तुम्ही इथून अमरावतीला निघालेले आहात आणि सुरुवातीला इथून दाखवेल की अमरावती किती आहे? 120 किलोमीटर, 125 किलोमीटर. तर 125 किलोमीटर लांब आहे ते GPS दाखवतील. समजा तुम्ही अर्धा तास गाडी चालवली आणि ते 125च्या ऐवजी 150 किलोमीटर दूर आहे असं दाखवू लागलं तर आपल्या लक्षात येईल की नाही की आपली दिशा चुकलेली आहे. आपण उलट दिशेनं चाललेलो आहोत. अशा रीतीने आपण अमरावतीपर्यंत पोचू शकणार नाही. तर म्हणून आपल्यालाही हे लक्षात येतं की जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी जो प्रयत्न आपण करीत आहोत तो काही योग्य दिशेनं होत नाही. दिशा बदलणं आवश्यक आहे. आणि दिशा बदलायची म्हणजे काय की सांगितलं जातं, ज्या तोतेबाईंनी जसं सांगितलं आता की ते वेदांत सांगतो सगळं आपल्या अंतर्यामीच आहे, तुझे आहे तुझं पाशी. बाहेर शोधून ती गोष्ट मिळणार नाही. आपण उलट दिशेने जात आहोत. तर ह्या परिपूर्णतेचा शोध आतमध्ये
घ्यायला पाहिजे आणि म्हणजे ते आतमध्येही व्यवस्थित होऊन जाईल आणि बाहेरही आपोआप व्यवस्थित होईल. आपल्याला परिपूर्णता मग लाभेल आणि ती परिपूर्णता जेव्हा लाभेल तेव्हा आणखी काहीही मिळवायचं शिल्लक उरणार नाही. परिपूर्णतेचं हे एक आपल्याला लक्षण म्हणता येईल. कशाला परिपूर्ण म्हणायचं तर आता जे मिळाल्यानंतर आता आणखी काहीही मिळवायचं शिल्लक उरणार नाही त्याला परिपूर्णता म्हणता येईल. कारण ज्याला आपण परिपूर्णता म्हणू ते मिळाल्यानंतरही आणखीन काही मिळवायचं शिल्लक राहिलं तर मग जे आणखी राहिलं आहे त्याला परिपूर्णता म्हणावं लागेल. परिपूर्णता जर जीवनात आली तर आणखी काहीही मिळवायचं शिल्लक उरायला नको, तरच ती खरी परिपूर्णता होईल. भगवद्गीतेत म्हणून सांगितलेलं आहे की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः, की जे मिळाल्यानंतर आणखीन काही मिळवायचं शिल्लक उरत नाही. दिसतं की आता झालं आहे, सगळं मिळालेलं आहे. आता ही स्थिती कशी येऊ शकते तर आपल्याला पाहिजे ही स्थिती यायला हवी आहे प्रत्येकाला, पण त्याच्यासाठी हा आपल्याला आतमध्ये आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणून घ्यावं लागेल. ते परिपूर्ण आहे आणि म्हणूनच आपल्यामध्ये परिपूर्णतेची इच्छाही जागृत होत आहे. ती खरं तर स्वरूप प्राप्तीची इच्छा आहे. आपण वास्तविक पाहता परिपूर्ण आहोत आणि म्हणूनच आपल्याला परिपूर्णता हवीशी वाटते. अपूर्णता ही आपल्याला त्रासदायक ठरत असते. आपल्याला चैन पडत नाही परिपूर्ण झाल्याशिवाय. म्हणून हे आपलं स्वरूप जे आहे ते परिपूर्ण आहे, त्याची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. आणि ह्या स्वरूपाचा विचार करता जर आपण बघितलं अतिशय विस्मयकारक, ज्याची अपेक्षा ठेवली नव्हती अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कळू लागतात जेव्हा आपण आपल्या स्वरूपाचं अनुसंधान करू लागतो. मी कोण आहे. मॅडम आत्ताच आपल्याला सांगत होत्या की तोच वेदांताचा गाभा आहे की मी कोण आहे ह्याची एक गवेषणा, ह्याचं एक अन्वेषण करणं, शोधून काढणं. आणि हे शोधून काढताना आपल्या अगदी सर्वप्रथम सहज लक्षात येतं की मी हे शरीर नाही. मी हे शरीर नाही. कारण बघा तुम्ही की शरीर सतत बदलतं. आम्ही आत्ताच कुलगुरूंच्या कक्षामध्ये बसून बोलत होतो की किती गोष्टी सगळ्या बदलल्या इथे. इतकंच नाही तर हे शरीरसुद्धा किती बदललेलं आहे. तर मी जेव्हा या विद्यापीठात प्रवेश घेतला त्याच्यानंतर आता किती जवळजवळ 50-55 वर्ष झाली त्या गोष्टीला. माझं वय तेव्हा 15 वर्षाचं होतं. तर आणि त्यावेळेस मी हिस्लॉप कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळेस प्री युनिव्हर्सिटी होती, आता नाही आहे. तर त्यावेळेस आता खूप दिवसानंतर मी एक माझा तो त्यावेळेचा त्या आयडेंटिटी कार्डवरती लावलेला जो फोटो होता माझा तो बघितला. विश्वासही बसेना की अरे तो माझाच फोटो आहे म्हणून. तर आता तो फोटो जर मी माझ्या त्या ड्रायव्हिंग लायसन्सला लावायला गेलो तर ते चालणार नाही काही, कारण तसा दिसतच नाही, आता वेगळाच दिसतो. तर आपलं शरीर सतत बदलत असतं, मी बदलत नाही. पुन्हा आणखीन कितीतरी प्रमाणं देता येतील की आपण म्हणजे शरीर नाही.
एका दुसऱ्या स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली होती, ती सांगतो तुम्हाला, की आपण म्हणजे शरीर नाही हे ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर ते स्वामीजी इकडून मुंबईहून पॅरिसला निघाले होते विमानाने, आणि तिथे एअर फ्रान्समध्ये जो तिथे काउंटरवरती मनुष्य होता त्याने सांगितले, सहज आता स्वामीजी म्हटल्यानंतर लोक काहीतरी विचारतात, आणि त्यांनी सांगितलं त्या माणसानं की आपण शरीर नाही ह्याच्यावरती काही माझा विश्वास नाही, आपण शरीरच आहोत. तर त्यांनी त्याला असा प्रश्न विचारला, हे बघ माझ्याजवळ माझं पॅरिसचं, मुंबई टू पॅरिस अँड बॅक असं रिटर्न तिकीट आहे माझ्याकडे. आता समजा मी गेलो पॅरिसला, तिथे मला हार्ट अटॅक आला आणि मी मेलो, तर आता काय की माझ्याजवळ रिटर्न तिकीट आहे, त्या तिकिटावरती आता माझी बॉडी, माझं शरीर आता मुंबईला आणता येऊ शकेल का? नाही, तुम्हाला ते कार्गो तिकीट लागेल त्याच्यासाठी. आता काय बरं, शरीर म्हणजे मी आहे आणि हे माझं तिकीट आहे बघा. तर नाही तसं नाही चालणार. म्हणजे तुम्ही मान्य करता मी म्हणजे शरीर नाही. या असं कुठेही जिथे शिकवण्याचं कार्य चालतं तिथे सगळ्यांना हा अनुभव येतो की शिकवणं सुरू आहे. आता इथेसुद्धा बघा असं नक्कीच होतं की सगळेजण इथे शरीराने उपस्थित आहेत, खरोखर उपस्थित आहेत की नाही हे सांगणं कठीण आहे. थोडा वेळ उपस्थित असतात, थोडा वेळ ते दुसरीकडे कुठेतरी असतात. तर जेव्हा आपण हे अन्वेषण सुरू करतो की मी कोण आहे, तर अगदी पहिलं कन्क्लुजन, पहिला निष्कर्ष हा आपल्याला सहज काढता येतो की मी शरीर नाही. आणि आता मी तुम्हाला माहितीच आहे, मी गणित शिकलेलो आहे, तर तसं हा सिद्धांत धरून ठेवायचा आहे, मी शरीर नाही. आणि त्याच्या काही ज्याला म्हणतात कॉरोलरीज आहेत, त्याचे काही उपसिद्धांत आहेत की मी शरीर नाही म्हणजे काय, मला जन्म नाही, मला मृत्यूही नाही. कारण जन्म कुणाचा कशाचा होतो, शरीराचा जन्म होतो. माझा जन्म म्हणजे ह्या शब्दालाच काही अर्थ नाही. जन्म मृत्यू ह्याचं जे डोमेन ते शरीर आहे, मी नव्हे. तर म्हणून मला जन्म नाही, मृत्यू नाही, अर्थातच मी अमर आहे. दुसरा एक निष्कर्ष ह्याच्यातून निघतो की मला माझ्यासाठी लिंगभेद नाही, माझ्यासाठी जातीभेद नाही, माझ्यासाठी गरीब श्रीमंत हाही माझा हेही यातलं काहीही माझं लक्षण असू शकत नाही. कारण ह्या सगळ्या शरीरालाच लागू पडणाऱ्या गोष्टी आहेत. तर म्हणून हे सगळे भेद आपोआप नाहीसे होतात. आणि आणखीन एक होतं की मग मी एका दृष्टीनं सर्वव्यापी होतो. शरीराच्या दृष्टीनेच म्हणता येऊ शकतं की मी इथे आहे आणि तिथे नाही. पण जर मी शरीर नाही तर मला एका ठिकाणी बांधून ठेवेल असं काही आहे का? नाही आहे. मला तिकडे दुसऱ्या देशात जायला मला व्हिसा लागेल शरीराला. मनाने मी जाऊ शकतो, हो, त्याच्यासाठी व्हिसा लागत नाही. तर म्हणून आपल्याला हे पहिलं कन्क्लुजन, पहिला निष्कर्ष याच्यामध्ये वेदांतात हा काढला जातो. आणि हा निष्कर्ष खरं तर आपण थोडं खोलवर जाऊन बघितलं तर दिसतं की सर्वच धर्मांमध्ये काढला गेलेला आहे. वेदांत आता जसं खूप छान थोते मॅडमनी सांगितलं की वेदांचा अंतिम भाग अथवा उपनिषद, त्याबरोबरच त्याच्यात आणखीनही एक गोष्ट आहे जी वेदांत सार या ग्रंथात मांडलेली आहे आणि स्वामी विवेकानंदांनीही सांगितलेली आहे
वेदांत सार ग्रंथ सांगतं की वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम, वेदांत सूत्राणी इत्यादी सहकारिणी, की उपनिषद प्रमाणम, ज्यांना उपनिषद प्रमाण म्हणजे उपनिषदांचे सिद्धांत ज्यांचे आहेत ती इतरी सगळी शास्त्र सहकारिणी, त्याला सहकारी किंवा उपकारक अशी सगळी शास्त्र ही वेदांता ह्या नावाच्या या कक्षेत येतात. म्हणून इथे वेद ह्या शब्दांचा अर्थ जर आपण थोडासा विस्तारला की त्याचा अर्थ केवळ ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद वगैरे न करता वेद ह्या शब्दाचा मूल अर्थ जो आहे ज्ञान, तर हे ज्ञानाची जी अंतिम परिसीमा त्याला म्हणायचं वेदांत. तर त्या सर्व संत महापुरुषांचे उपदेश हे म्हणून ह्या वेदांत ह्या सदराखाली येतात की त्याने ह्या ज्ञानाचं अंतिम टोक गाठलेलं आहे. हे टोक गाठताना काय होतं, आपण आपलं अन्वेषण आणखीन थोडं पुढे नेऊ की मी शरीर नाही, मग मी कोण आहे बरं? मी मन आहे का? नाही, कारण मनसुद्धा बदलतं. पुन्हा बघा की मन हे सुद्धा तसं बघितलं तर मी म्हणतो की माझ्या मनात असा विचार आला, म्हणजे ते विचार, ते मन जणू काही मी बघत आहे, मी बघणारा आहे, मन हे बघितलं जाणार आहे, म्हणजेच मी मन नाही. जसं मी हा मायक्रोफोन समोर बघत आहे, जसं मी आपल्याला समोर बघत आहे, तसंच मनालाही बघता येतं. तर म्हणूनच आपण मन बदलू शकतो. मला वाटलं होतं आधी असं करावं, पण मी बदललं, माझं बदललं, दुसरं काहीतरी केलं. तर असं होतं, कारण मन म्हणजे सुद्धा मी नाही, म्हणूनच मी ते बदलू शकतो. तर बघा, शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजेही मी नाही, आणि मग त्याची आणखीन एक कोरोलरी निघते. मी हे जरा संक्षेपात मांडत आहे. ह्या इथे मन शब्दामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या ज्या काही पारिभाषिक संज्ञा आहेत त्यांचाही मी अंतर्भाव करत आहे. तर जेव्हा आपल्या लक्षात येतं की मी मन नाही, तेव्हा आपल्याला हेही कळतं की मग मला काल किंवा स्थान यांचं कुठलंच बंधन नाही. काल आणि स्थान, देश, टाईम अँड स्पेस ह्या गोष्टी मनात येत असतात. आणि आपण आणखीन जेव्हा पुढे जातो तेव्हा लक्षात येतं की टाईम आणि स्पेस ह्या गोष्टी आपण म्हणतो की वी आर इन टाईम अँड स्पेस, आपण देश आणि कालात आहोत, पण वास्तविक आपणच देश आणि काल यांची सृष्टी करत असतो. बघा की जिथे आपल्याला अनेकत्व दिसतं, अनेकत्व दिसलं की कशामुळे आपल्याला अनेकत्व दिसतं की या दोन गोष्टींमध्ये काही स्थान दिसतं आणि म्हणून आपल्याला अनेक जाणवतात. स्पेस, स्थान हे अनेकत्वामुळे निर्माण होतं. जिथे एकत्व आहे तिथे स्थान या संकल्पनेलाही काही अर्थ उरत नाही. आणि हे अनेकत्व हे अनित्य आहे, सतत परिवर्तनशील आहे, आणि या परिवर्तनाचं नावच आहे काल. जिथे परिवर्तन नाही आहे तिथे काल या शब्दालाही काही अर्थ उरत नाही. म्हणून आपणच
आपलं अज्ञान जे आहे त्याच्यामुळेच हे देश आणि काल या परिकल्पना आपल्यामध्ये येतात आणि मग आपल्याला उलट वाटू लागतं की मी ह्या देशकालामध्ये वावरत आहे. इंग्लिशमध्ये ज्याला हे उलट म्हणजे डॉग वॅग्स द टेल बट इफ द टेल स्टार्ट्स वॅगिंग द डॉग, तर तसं होऊन जातं की मी देशकालात आहे असं वाटायला लागतं. वास्तविक देशकाल ह्यांना मीच निर्मित केलेलं आहे. जसं की एका चित्रकारानं एका सुंदर स्त्रीचं चित्र काढलं, स्वतःच काढलं आणि तो त्या स्त्रीच्याच प्रेमात पडला, त्या चितारलेल्या स्त्रीच्या प्रेमात पडला. आणि कधी त्याला वाटू लागलं की ही मला प्राप्त होईल, कधी वाटलं त्याला की ती माझ्यावरती रुसेल, कधी वाटलं त्याला त्या चित्रावरतीच बरं सगळं, आता ते चित्र कोणी केलेलं होतं, त्यांनीच केलेलं होतं, अशी काही स्त्री वास्तविक नव्हती. तर तसंच हे देश काल हे काही वास्तविक नाही आहेत, आपणच त्याचे निर्माते आहोत. म्हणून हे आपल्या लक्षात येतं आणि एक अद्भुत गोष्ट आपल्याला जाणवू लागते की म्हणजे मी एकमेवा द्वितीय आहे, मी सर्वत्र आहे, सर्वत्र एकच मी विद्यमान आहे. हे वेदांताचं चरमसिद्धांत आहे की जरी आपली शरीरं वेगवेगळी दिसत असली, मनं वेगवेगळी दिसत असली, तरी त्याची जी सत्ता आहे, त्यातलं जे अस्तित्व आहे ते मात्र एकच आहे, त्याच्यात अनेकत्व नाही आणि ते परिपूर्ण आहे, ते आनंद स्वरूप आहे, ते सत्य स्वरूप आहे, ते ज्ञानस्वरूप आहे. म्हणून आपल्याकडे परमेश्वराचं नाव सच्चिद आनंद असं आहे. म्हणजे जे सत्स्वरूप आहे, जे चित स्वरूप आहे म्हणजेच ज्ञानस्वरूप आहे, आणि जे आनंद स्वरूप आहे तो परमेश्वर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे परमेश्वर आहे की नाही हा मुळी प्रश्नच उद्भवत नाही. जे अस्तित्व आहे त्याचंच नाव आहे परमेश्वर, जे आनंद आहे त्याचंच नाव आहे परमेश्वर. ते आहे म्हणजे कुठे आकाशात कुठे बसलेलं आहे तर आहे की नाही असा प्रश्न निर्माण होईल. जे तुमचंच खरं स्वरूप आहे ते आहे की नाही ह्याचा काय प्रश्न आहे, ते आहेच. म्हणून जेव्हा त्याची अनुभूती येते तेव्हा ह्याला म्हणायचं की परिपूर्ण जीवन झालं. आता काही मिळवायचं शिल्लक नाही, कारण आणखीन काही उरलेलंच नाही आहे ना, सगळं तुम्हीच आहात. आता तुम्हाला सोडून दुसरं काहीच शिल्लक नाही आहे. ह्या नाना देहांमध्ये एकच आत्मा विद्यमान आहे. जसं ह्या पाण्याच्या कितीतरी बाटल्या आहेत, इथे बाटल्या वेगवेगळ्या आहेत, हो, पाणी एकच आहे. मी एक परवा उदाहरण देत होतो की बघा तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरमधनं काही ते बर्फाचे तुकडे काढले, आईस क्यूब्स काढले आणि बाहेर सध्याच्या गरम वातावरणात ठेवून दिले. सुरुवातीला ते वेगवेगळे आहेत आणि मग काय होतं, त्यांचे आकार हळूहळू पालटू लागतात आणि मग थोड्या वेळात दिसतं की ते एकच झालेलं आहे. ते एक झालेलं म्हणजे आधी वेगवेगळं दिसत असताना सुद्धा ते स्वरूपतः एकच होतं. तर हे अनुभवायला शिकलं पाहिजे आपल्याला. वेदांताचा भर जो आहे तो नुसतं बुद्धीने समजून घेण्यावर मुळीच नाही आहे. बुद्धीने काय, आपण फार बुद्धिमान असतो, एवढी बुद्धी वेदांत समजून घेण्यासाठी वास्तविक मुळीच लागत नाही.
अगदी साधारण बुद्धीचा मनुष्यसुद्धा वेदांत सहज समजू शकतो. म्हणूनच मी खरं तर वेदांताकडे वळलो हो, की काही विशेष कठीण विषय वगैरे मला काही समजले नसते. माझ्या लक्षात आलं गणित बिणित शिकताना इथे की असं काही मला जमण्यासारखं नाही, तर आपण आपलं म्हणून साधं काहीतरी शिकावं. आणि वेदांत म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे हो, समजण्याच्या दृष्टीने म्हणतो मी, की सहज आपण समजू नाही शकलो का अगदी सहजपणे की आपण शरीर नाही, आपण मन नाही, आपण म्हणून सर्वव्यापी आहोत, आपण सच्चिदानंद आहोत. हे अगदी थोड्याशा लॉजिकल स्टेप्सने आपण सहज समजू शकतो. प्रश्न येतो की मराठीत छान शब्द आहे, समजतं पण उमजत नाही, कळतं पण वळत नाही. आणि वेदांताचा हा दुसरा भाग इथे सुरू होतो, ज्याला म्हणतात योग. योग म्हणजे आपलं समजणं आणि आपला अनुभव ह्यांच्यामध्ये जी दरी असते ना, त्या दरीला भरून काढणं. आपल्याला जे वाचून लक्षात आलेलं आहे ते आपल्या अनुभवात येणं, हा वेदांताचा व्यावहारिक भाग आहे. आणि सगळ्या उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, पुराणांमध्ये आपल्याला ही गोष्ट अगदी ठळकपणे मांडलेली दिसते की समजलं आहे, आता त्या जे समजलेलं आहे त्याला आपल्या जीवनात, व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही गोष्ट मित्रहो थोडी कठीण असते. थोडी कठीण म्हणजे की का कठीण असते, कारण आपण त्याच्यासाठी हवा तितका प्रयत्न करीत नाही. काही जणांना ती इतकी कठीण वाटते की ती अशक्यच आहे असं वाटतं. ते अशक्य आहे. ते काय, जे फक्त काही साधू संत वगैरे त्यांच्यासाठी शक्य होतं, आपल्यासारख्या साधारण लोकांसाठी काही शक्य नाही. साधारण लोकांसाठी शक्य नाही. इथे नागपूरला त्यावेळेस आमचे स्वामीजी, एक जे वॉर्डन होते आमचे, मी विद्यार्थी भवनात होतो, तर त्यांनी एक साधारण शब्द ह्या गोष्टीची छान व्याख्या सांगितली. मला ती फार आवडली की आपण सगळे साधारण माणसं आहोत. म्हणजे काय, कोण आहे, प्रत्येकच व्यक्ती आहो आमच्यासारखे साधारण. आता हे एवढे विद्वान कुलगुरू आणि सगळे जे प्राध्यापक आहेत तेही म्हणतील आम्ही साधारण लोकच आहोत. साधारण म्हणजे काय. आणि त्या स्वामीजीने जी व्याख्या सांगितली ना, ती फार मनाला झोंबणारी व्याख्या आहे. ते म्हणाले की जी व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवू इच्छित नाही ती म्हणजे साधारण व्यक्ती आहे. असं नव्हे की संतांना ह्या पूर्णत्वाची प्राप्ती होते. उलट आहे की ज्यांना ह्या पूर्णत्वाची प्राप्ती होते त्यांना संत म्हटलं जातं. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकातच हे संतत्व विद्यमान आहे, कारण तोच आत्मा आपल्यामध्येही आहे. तर त्याला काही आत्मा आहेच आपल्यामध्ये. भगवंत, वेदांतामध्ये आत्मा आणि ईश्वर ह्या गोष्टी एकच आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद सांगत असत की असं जी कोणी व्यक्ती समजते की मी अमुक ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, तमुक कुठल्या तरी ढगाआडच्या ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, ती व्यक्ती काही नास्तिक नव्हे. नास्तिक ती व्यक्ती की जी अंतरात्म्यावर विश्वास ठेवत नाही, जिच्यामध्ये आत्मविश्वास नाही, ती व्यक्ती नास्तिक म्हणावी. तर म्हणून आपल्यामध्ये त्या दृष्टीने बघितलं तर सगळ्यांमध्येच हे दिव्यत्व आहे. स्वामी विवेकानंद म्हणून धर्माची अशी व्याख्या करतात की रिलिजन is the manifestation of divinity already in man. आणि आपण शैक्षणिक परिसरात आहोत म्हणून मी
त्याच वाक्याच्या आधी त्यांनी जे एक वाक्य सांगितलेलं आहे त्याचा मुद्दाम उल्लेख करतो, ज्याचा संबंध आजच्या विषयाशी आहे. ते म्हणजे एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. आतमध्ये आधीच वसत असलेल्या पूर्णतेचं प्रगटीकरण म्हणजे शिक्षण. तर हे आपल्यात आधीचंच विद्यमान आहे. पूर्णत्व आणि दिव्यत्व ते काही आपल्याला कुठे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट कुठेतरी ऑर्डर करावं लागेल असं काही नाही. ते आहेच आपल्यामध्ये. त्याला फक्त प्रगट करायचं आहे आणि त्याचं नाव आहे योग. समजलं आपल्याला की ते आहे. आता त्याचा वापर, त्याचा जीवनात प्रगटीकरण केलं तरच त्याचा उपयोग आहे. म्हणून त्याच्यावरती खूप भर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी ह्याच्यामुळे प्रयत्न जास्त करावा लागतो की आपल्याला चुकीचं वळण पडलेलं आहे. जिथे नाही तिथे शोध घ्यायची सवय जडलेली आहे आणि ही सवय थांबवायला प्रयत्न करावा लागतो की मग जे आहे ते आपोआपच प्रगट होतं. जे आपल्याला दिसतं की आपलं मन बाहेर धावतं, त्याची ती बाहेर जाण्याची जी गती आहे तिला थांबवलं पाहिजे आणि आत वळवलं पाहिजे. तर ह्याला म्हटलेलं आहे योग. पुष्कळदा योग शब्दाचा चुकीचा अर्थ एक प्रचलित केला जातो की तो म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे जे शारीरिक व्यायाम. त्यात चुकीचं काही नाही आहे, पण योग शब्दाचा तो अर्थ नाही आहे. ते शारीरिक व्यायाम, निरनिराळी आसनं ती करावीत, परंतु तो काही योग शब्दाचा उपनिषदात किंवा भगवद्गीतेत वर्णिलेला अर्थ मुळीच नाही आहे. तिथे उदाहरणार्थ सांगतो, जेव्हा भगवंताने दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या काही श्लोकांमध्ये अर्जुनाला ह्या आत्म्याचं ज्ञान सांगितलं की तो ओला होऊ शकत नाही, तो जळू शकत नाही, त्याला शस्त्राने कापता येत नाही, तो सर्वत्र विद्यमान आहे, तो अमर आहे. तर अर्जुनाला वाटू लागलं, तिथे भाष्यात ही गोष्ट मांडलेली आहे की बहुतेक हे म्हणजे काय की एक फक्त बौद्धिक त्याचं ज्ञान आहे, त्याचा उपयोग काही नाही. तर म्हणून त्याच अध्यायातल्या 39व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात, एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी योगे तु इमाम शृणु. जी गोष्ट तुला एक बौद्धिक जाणीव म्हणून तुला सांगितली होती, ती आता व्यवहारात कशी आणायची हे आता शिक. कारण व्यवहारात आणल्यामुळेच तिचा उपयोग होतो. जर तुमच्याजवळ पुष्कळ पैसा आहे पण तो कुठेतरी पडलेला आहे, तुम्हाला उपलब्ध नाही, तर त्याचा काय उपयोग नाही. विज्ञान शिकताना आमच्याकडे, मला तो विषय फार आवडत असे, थर्मोडायनामिक्स. तर तिथे काही 2-3 फार छान पारिभाषिक शब्द येतात. एक म्हणतात की एन्थॅल्पी, आणखीन आहे एक एन्ट्रॉपी. एन्थॅल्पी म्हणजे काय की किती शक्ती एकंदर उपलब्ध आहे. मी फार काही त्याच्यात जात नाही, टेक्निकॅलिटीजमध्ये जात नाही. किती एकंदर शक्ती उपलब्ध आहे. आणि एन्ट्रॉपी म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर त्यातली किती शक्ती ही अवरुद्ध झालेली आहे, तुम्हाला उपयोगासाठी ती मिळत नाही आहे, ते त्याला म्हणायचं एन्ट्रॉपी. तर म्हणून आता ती शक्ती मिळत नाही आहे आपल्याला, आहे पण मिळत नाही. कारण
इतका काही गोंधळ आहे की त्याच्यामुळे त्या गोंधळाचं परिमाण त्याचं नाव आहे एन्ट्रॉपी. किती डिस्टर्बन्स आहे. आणि आपल्या मनाकडे बघितलं आपल्याला तर दिसतं, काही विशेष सांगायची गरज नाही, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे की मनाची बहुतेक सगळी शक्ती ही अशीच नाना प्रकारच्या संघर्षामध्ये वाया जात आहे. काहीही त्याचं आपण फार कमी जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते सांगतात की अगदी 1000वा भाग आपल्या शक्तीचा आपण वास्तविक उपयोगात आणत असतो. बाकी सगळं या कॉन्फ्लिक्ट्समुळे, नाना प्रकारच्या परस्पर विरोधी विचारांमध्ये ती शक्ती खर्च होत असते. आणि म्हणून काय की व्यवहार्य उपाय हा आहे की ह्या मनाला नियंत्रित करणं. आणि ह्याचे उपाय सांगितलेले आहेत. योग ह्या गोष्टीला स्वामी विवेकानंदांनी साधारण 4 स्थूलमानानं 4 भागात विभक्त केलेलं आहे, किंवा त्याचे 4 प्रकार मांडलेले आहेत. एक म्हणजे आपल्या कर्मशक्तीला त्या दिशेनं वळवणं. आपण जे नाना प्रकारच्या इंद्रिय भोगांच्या इच्छेनं काम करत असतो आणि त्याच्यामुळे बंधनात पडत असतो आणि आपली परिपूर्णता, असलेली परिपूर्णता प्रत्यक्षात हरवून बसत असतो. तर त्या कर्मशक्तीला वळण लावावं लागेल, निस्वार्थपणे कर्म करावं लागेल. म्हणून आपल्याला दिसतं संतांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे की ते निस्वार्थ आणि अनासक्तपणे कर्म करीत असतात. आपल्यालाही ते शिकावं लागणार आहे. जर आपल्याला योगी व्हायचं असेल, म्हणजे हे ज्ञान प्रत्यक्षात अनुभव करायचं असेल, तर ते आपल्याला कर्मयोग, त्याचं नाव झालं कर्मयोग. कर्मयोग म्हणजे खूप काम करणं असं नव्हे. पुष्कळ आणि हल्ली ती एक संज्ञा झालेली आहे. कोणीतरी खूप मोठी काम केलं तर त्यानं मोठी कामं केली की त्यांना कर्मयोगी म्हणायचं. वास्तविक ते कर्मयोगी असलेच पाहिजे तसं काही सांगता येत नाही. किंवा अगदी थोडीशी काही कामं केलेली आहेत जी कोणाच्या खिजगंटीतही नाहीत, तर ती व्यक्तीसुद्धा कर्मयोगी असू शकते जर ती कामं निस्वार्थपणे आणि अनासक्तपणे केली गेली असतील तर. दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये की आपल्या भावनांना वळवणं. आपलं जीवन हे भावनांनी संचालित होत असतं आणि म्हणून या भावनांना वळवलं पाहिजे ह्या आदर्शाच्या दिशेनं. म्हणजे आपलं प्रेम जे बदलत्या वस्तूंवरती, अनित्य गोष्टींवरती आपण जे प्रेम करतो ते नित्य वस्तूवरती करायला शिकलं पाहिजे. शरीरावर आणि शरीराशी संबंधित अशा सगळ्या गोष्टींवर आपण प्रेम करतो. तिथे प्रेम फारच कमी, कारण ते करताच येऊ शकत नाही. ज्या गोष्टी सतत बदलतात त्याच्यावरती कसं प्रेम करता येत नाही. त्याच्यामुळे नेहमीच प्रेमभंग होतच असतो. जरी औपचारिकपणे झाला नाही तरी अनौपचारिकपणे प्रेमभंग होतच असतो. लहान पोरं अगदी ती ताबडतोब व्यक्त करतात, मोठी लोक जरा त्याबद्दल संयम बाळगतात इतकंच. लहान पोरगं बघा, एखाद्या खेळणं त्याला आवडलं की किती 5-10 मिनटं, 1 तास, 2 तास त्याच्यावरती प्रेम असतं. नंतर ते खेळणं कुठे फेकून देतं. कारण ते काही खरोखर प्रेम आपल्याला बदलत्या गोष्टींवरती करता येत नाही. आणि म्हणून आपण ह्या प्रेमाच्या शक्तीला, भावनेला आपण ह्या नित्यवस्तूकडे वळवलं पाहिजे, परमात्म्याकडे वळवलं पाहिजे. तसंच आपल्यातल्या विवेकशक्तीलाही, ज्ञानशक्तीलाही ह्या गोष्टीकडे वळवलं पाहिजे. आपलं ज्ञान पुष्कळदा नाना गोष्टींकडेच्या, ज्याचा काही वास्तविक आपल्याशी खरं पाहता काही संबंध नाही, त्या गोष्टीत आपण खर्च करत असतो.
त्याच्याऐवजी जी नित्य वस्तू आहे तिच्या प्राप्तीसाठी जर आपण ते वापरलं, आणि त्याला म्हणतात म्हणून वेदांतामध्ये विवेक, नित्य अनित्य वस्तू विवेक, सत्य असत्य वस्तू विवेक, प्रेय आणि श्रेय यांच्यातला विवेक. तर हा विवेक आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आणि मग हळूहळू वळण लागतं. चौथा योग जो सांगितलेला आहे तो म्हणजे राजयोग किंवा ध्यानयोग. तर त्याच्यामध्ये आपण ही एकाग्रता आणि आपल्या नाना ह्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यावरती नियंत्रण प्राप्त करायचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो की माझं शरीर, माझं मन ही आपली साधनं आहेत. आता आपल्या साधनांचा वापर आपल्याला तेव्हाच नीट करता येतो जेव्हा की आपलं त्याच्यावरती नियंत्रण असतं. आता जसं तुम्ही गाडी चालवता, जे काही गाडी असेल, आणि जर गाडीवरती तुमचं नियंत्रण नसलं तर काय होईल बघा. ती चांगली आपल्या उपयोगाची ठरू शकेल तेव्हाच की जेव्हा आपल्या त्याच्यावरती नियंत्रण असेल. तर म्हणून आपलं मन, बुद्धी, आपलं शरीर ह्या सगळ्यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. तर असो मी याची अगदी थोडक्यात रूपरेखा मांडली की हे 4 योग त्यांची साधना आपल्याला करावी लागेल. 4चा वापर करावा लागेल. पुन्हा गाडीचंच उदाहरण देतो. आपल्या गाडीला जशी 4 चाकं असतात तर ती 4ही चाकं एका दिशेने गेली पाहिजेत ना. 2 चाकं पूर्वेला निघाली आणि 2 पश्चिमेला निघाली तर ती गाडी कुठे जाणार आहे. आणि म्हणून हे शैक्षणिक क्षेत्रात ह्याला म्हणून फार चांगले शब्द आहेत की हेड, हार्ट अँड हँड्स, 3H. आपल्या ह्यात 3 फॅकल्टीज या एकत्र आल्या पाहिजेत. आणि मग आपल्या या योगाच्या साधनेला काही रूप येतं, त्याला एक शक्ती प्राप्त होते. तर अशा रीतीने मित्र हो, वेदांत सांगतो की आपण हे परिपूर्णत्व, सर्वोत्तम परिपूर्णत्व, सर्वोत्तम म्हणजे काय की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काही नाही, त्याचं नाव आहे सर्वोत्तम. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि इतर सर्व संतांनी या गोष्टीची अनुभूती आपल्या जीवनात आणलेली आहे. त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. म्हणून त्यांना आता आणखी काहीही मिळवायचं शिल्लक उरलेलं नाही. आणि म्हणून ते सर्वांवरती निस्वार्थपणे प्रेम करू शकतात. आपलं ज्याला आपण प्रेम म्हणतो ते कसं असतं की सौदेबाजी असते. मी हे करतो, तू हे कर, माझ्यासाठी ते तू केलं पाहिजे, तुझ्यासाठी मग मी हे करीन वगैरे. त्याचं नाव आपण त्याला प्रेम असं नाव फक्त देतो, एवढंच. पण ती एकतर सौदेबाजी असते, शिवाय त्याच्यामध्ये काय की भीती असते की अरे आज माझं प्रेम आहे, ठीक आहे, उद्या राहील की नाही, ही भीती असते. तर म्हणून हे काही खरोखर प्रेम या संज्ञेला पात्रच नाही आहे. तर म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये या 4ही योगांचा अशा प्रकारे समन्वय होतो तर तेव्हा आपल्याला दिसतं की ही परिपूर्णता आपल्या जीवनात येते. आणि मग आपण कुणाचाही द्वेष करू शकत नाही, कारण सर्वत्र मीच आहे. जिथे सर्वत्र मी आहे तर तुम्हाला द्वेष करता येत नाही. तुमच्यामध्ये असूया राहत नाही. बघा, अशी कधी असूया तुम्ही ऐकली आहे का की कल्पनेतसुद्धा संभव नाही की समजा तुमच्या उजव्या हाताला काही जखम झाली, तुमचा डावा हात आपोआप तिकडे मलम लावायला किंवा काही करायला, काळजी घ्यायला पुढे सरसावेल. असं नाही ते वाटणार त्याला की अरे मी ह्या उजव्या हातासाठी इतकं केलं, त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. असा काही प्रश्नच येत नाही. असं काही होईल का की हात म्हणतील
आम्ही काम करतो आणि हे तोंड नुसतं खातं. आम्ही काम म्हणून त्या तोंडाला खाऊ घालायचं. आम्ही काम करतो, आम्ही तोंडाला देणार नाही काय खायला, अशी शक्यताच संभव नाही. कारण हे एकत्वाचा तिथे अनुभव आहे म्हणून. आणि म्हणून जेव्हा एकत्वाचा अनुभव सर्वत्र येऊ लागतो तेव्हा मग आता कुणाही बद्दल द्वेषाची भावना तिथे असणं शक्य राहत नाही. म्हणून संतांचं सर्वत्र प्रेम असतं सगळ्यांच्या प्रती, की कोणीही परका नाही आहे तिथे. पहा, येशू ख्रिस्तांना ते सुळावर चढवत होते. येशू ख्रिस्तांनी ना त्यांच्यावरती पण राग करता आला नाही. त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली की हे प्रभू, त्यांना क्षमा कर, ते अज्ञानी आहेत, त्यांना माहीत नाही काय करतायत ते. तर म्हणून बघा की हा भाव आपोआपच येतो या एकत्वाच्या परिणामी. सगळी भीती जीवनातनं नाहीशी होते. दुसऱ्याबद्दलच भीती वाटते. आपल्याला कुठे भीती वाटते? आपल्या सावलीची आपल्याला भीती वाटते खरं आहे, परंतु आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला काहीच भीती वाटणार नाही. ते अविनाशी आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर मित्र हो, हा विषय अनुभवायचा आहे, ज्याला वेदांतात साधना म्हटलं जातं. की ही गोष्ट साधनेनं शक्य होते. नुसतं समजून घेऊन फार तर आपण एक पायरी चढलो एवढंच होतं. पहिली पायरी चढलो म्हणजे ते तत्त्व समजलं आपल्याला. आता पुढचं जे आहे ते सगळं साधनेचा भाग आहे. तो आपल्याला तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होणार नाही जीवनात. नुसतं समजल्याने फारसा काही फायदा होणार नाही. जेव्हा आपल्याला आपण ते अशा प्रकारे जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करू तेव्हा खरोखर जीवन बदलू लागेल आणि आपल्याला त्याचा अनुभव येऊ लागेल. हे जसं की विज्ञान असतं ना, अनुभवगम्य शास्त्र आहे. शंकराचार्य सांगतात की हे आत्मज्ञान ह्याचा अनुभव येतो. कारण हे कसं आहे तर हे वास्तविक असलेल्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि म्हणून त्याची परिणती ही अनुभवात होते. ते म्हणतात की मला नीट शब्द आठवत नाही, हे वस्तुस्वरूपाचं ज्ञान आहे जे त्याचं संशोधन आहे आणि म्हणून त्याची परिणती अनुभव अवसानत्वाच्च, ते अनुभवात त्याचं अवसान होतं आणि आपल्यालाही म्हणून या परिपूर्णतेचा अनुभव येईल, त्याच्यात आपलं अवसान होईल. आपल्या सर्वांना ही स्थिती लाभो अशी प्रार्थना करून आणि या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातल्या सर्व संबंधित व्यक्तींचं, ज्यांनी मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि या सुंदर विषयावर चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या सगळ्यांचा मी मनःपूर्वक आभार मानतो. काही नावं घेत राहिलो तर फार मोठी यादी होईल आणि वेळ आपल्याजवळ फार कमी आहे, तर म्हणून मी इथेच थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. खरं तर ही जी निर्विकार शांतता प्रत्येक मनामध्ये आज पसरलेली आहे, हे श्रेय सगळं स्वामीजींचं आहे. धन्यवाद स्वामीजी. मानव कायमच परिपूर्णतेच्या मागे असतो.
सर्व धर्मांमध्ये त्याचे उल्लेख आलेलेच आहेत. परिपूर्णतेचा शोध घेणं म्हणजे जणू काही क्षितिजापर्यंत पोहोचण्याची इच्छा व्यक्त करणं. जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी दिशा पण योग्य असावी लागते. त्रिखंड हिंडूनही मला जे हवे आहे ते हे काहीच नाही, अजून काहीतरी शिल्लक आहे. जे शिल्लक आहे ते बाहेर नाही तर आपल्यातच अनुस्यूत आहे. हे ज्या क्षणिक समजते तेव्हा खरा परिपूर्णतेकडचा प्रवास सुरू होतो. एकोहम बहुस्यामीचा अर्थ ज्या दिवशी बुद्धीला उमगतो त्या क्षणापासून मानवी जीवनाची परिपूर्णता अनुभवाला येते. धन्यवाद स्वामीजी, आपण आम्हाला आपल्या अतिशय सुंदर, आध्यात्मिक आणि आश्वस्त अशा शब्दांनी, आपल्या वाणीने आम्हाला उपकृत केले. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना सादर आमंत्रित करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यानमालेचे वक्ता माननीय पूज्य स्वामी युगात्मानंद, उपस्थित प्रकुलगुरू डीन डॉक्टर वाटमोडे सर आणि थोटे मॅडम, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासन केंद्राचे प्रमुख, इथे उपस्थित रामकृष्ण मठातील संत महात्मे, उपस्थित श्रोतागण, आज ही व्याख्यानमाला इथे प्रस्तुत व्याख्यानमालेतलं जे एक आज पुष्प इथे प्रस्तुत करण्यात आलं, आपण सगळ्यांनी त्यांचा आस्वाद घेतला असेल. आणि हा जो एकत्वाचा अनुभव कसा असतो किंवा कसा असायला पाहिजे याबद्दल स्वामीजींनी प्रकाश टाकला. खरं पाहिलं तर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आता 2005 नंतरच आलं असेल, मला वाटतं 2010ला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी रचना तयार केली, ग्रामगीता तयार केली, किंवा त्यांचे जितकेही भजनं आहे त्यामध्ये जो विद्यापीठाने त्यांच्यातली जी रचना एक ॲडॉप्ट केलेली आहे ती आहे विद्यापीठ गीत. आणि ते जे विद्यापीठ गीत आहे हे मला वाटतं या सगळ्यांचा एक सार आहे. आणि त्यामध्ये हे सर्व धर्म आणि ज्याला आपण म्हणूया की देश उन्नतीकरता भेदभाव नष्ट झाला पाहिजे, सर्व धर्म एक असला पाहिजे. आणि आपण सुद्धा या आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून ही गोष्ट लक्षात आणून दिली की आपण सगळे एकच आहोत. जो काही भेद आहे तो आपण तयार केलेला असेल किंवा परिस्थितीने निर्माण केला असेल किंवा ज्याही गोष्टी घडलेल्या असेल, पण सरतेशेवटी सगळे एक आहे. आणि त्याच एकत्वाचा अनुभव येणं सगळ्यांना जरुरी आहे. कमीत कमी आत्मिक शांततेकरता फार जरुरी आहे. या धकापकीच्या जीवनामध्ये कुठेतरी, आणि महाराजांनी म्हटलेलं आहे की आपलं आत्मा किंवा आपलं चैतन्य हे एकदम शांत आणि आनंदी असायला पाहिजे. असतंच ते, पण त्याच्यात जे आपण आवरण चढवतो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाही, अनुभवलं जात नाही. सूर्यासारखं प्रखर असं तेज असतं. ढगांनी जरी त्याला झाकलं असलं त्यावेळेला कदाचित अंधार पडत असेल, पण सरतेशेवटी त्याला उजाळणं हे सुद्धा आपला काम आहे, एक्सप्लोअर करणं हे आपलं काम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मला, मेश्राम सरांनी सुद्धा ही माहिती दिली की रामकृष्ण मठाचा तुकडोजी महाराजांशी कसा संबंध आहे. तुकडोजी महाराजांमध्ये एक खूप मोठी शक्ती होती, काय होतं माहीत नाही, गॉड गिफ्ट असेल. ज्यावेळेला मी या नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा जेव्हा मला हे मिळालं, अपॉइंटमेंट मिळालं, तर मी माझी खुर्ची घेण्याच्या अगोदर मी मोजरीला त्यांचं जे स्थान आहे तिथे गेलो होतो.
तिथे मला एक गोष्ट खूप आवडली, जिथे मला सांगण्यात आली. तिथे त्यांच्यासोबत जे असणारे एक सहयोगी होते त्यावेळेचे फोटोग्राफर, ते छोटे वयाने ते छोटे होते, ते मला सांगत होते की त्यांच्यामध्ये एवढा गुण होता. एकीकडे जर भजन गात असेल, सोबत त्यांच्या लेखणी आणि कागद असायचा, डायरी असायची. भजन चालू असताना ते दुसरं भजन लिहायचे. म्हणजे एवढं त्यांच्या म्हणजे पॅरलल थॉट्स चालू असायचं. आणि त्यांनी त्या डायरीमध्ये जितके भजन लिहिले, कुठेही नंतर खोडाताड केलेली नाही, जसेच्या तसे. हे एक वैशिष्ट्य. म्हणजे वन फ्लोमध्ये जे लिहिलं आहे त्याच्यात कधीही चेंज झालेलं नाही. हा एक दुर्मिळ मला वाटते ही जी आहे गोष्ट मला तिथे ऐकायला मिळाली. आणि विश्राम सरांनी सुद्धा सांगितलं की ज्यावेळेला तुकडोजी महाराज रामकृष्ण मठामध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी तिथे तयार केलेलं भजन तिथल्या तिथे ते आहे, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. हे इथे या आश्रमामध्ये ते त्यांनी तिथेच तयार केलं आणि तिथे गायलं. एक पुन्हा प्रसंग सांगितला होता की जे वेळेवर तयार करून तिथल्या तिथे गायला, तिथे जपानला गेले होते सर की जर्मनीला, तुकडोजी महाराज जपानला सर्वधर्म परिषदामध्ये ते गेले होते. तिथे सुद्धा तिथे वेळेवर जे तयार केलं आहे, हर देश में तू हर भेष में तू, तेरा नाम अनेक तू एक है. जसं आपण जे आता एकत्वाची जी भावना म्हटलं आहे, ते सुद्धा त्यांनी तिथे आपल्या भजनाच्या माध्यमातून घेतलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी जीवनात असतात, आपण कधी मानतो कधी नाही मानत, ते आपल्यावर आहे. ते म्हणजे कधीतरी आपल्या मनावर, डोळ्यावर किंवा विचारावर काही झापड असतं. लहानपणापासून पण काही ऐकलेलं असतं, म्हणून ती एक मर्यादा, तो एक चॅनल असतो की आपण त्याच दृष्टिकोनातून बघतो. पण जसं म्हटलं आहे की वेद, मला कोणीतरी असं सांगितलं, म्हणजे एक जुने व्यक्ती, की वेद म्हणजे जीवनातील किंवा या जगातील सगळं ज्ञान त्याच्यात साठवलेलं आहे. आता त्याला एक्सप्लोअर करायची फक्त आपल्याला गरज असते. वेद म्हणजे काही असं एका व्यक्तीने लिहिलेलं नाही आहे. इट इज द कलेक्शन ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑफ द रिसर्चेस. ज्या ज्या ऋषींनी, ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आणि जे काही त्याचं सारांश आहे, म्हणजे एक पार्ट आणि कलेक्शन ऑफ, म्हणून त्याला आदी आणि अनादी म्हणतात. त्याची सुरुवात कधी झाली आणि त्याचा अंत कधी होणार याला काही हे नाही, म्हणजे ते एंडलेस असू शकतं. न्यू रिसर्च कॅन बी ॲडेड टू इन द फॉर्म ऑफ दॅट जे काही असेल ते श्लोकाच्या माध्यमातून. आणि म्हणून बरेचदा हा वादाचा प्रश्न असू शकतो किंवा डिस्कशनचा असू शकतो की हे खरं की नाही, हो की नाही, हा असू शकतो. पण प्रत्येकाने कुठे ना कुठे अध्ययन जरूर केलं पाहिजे, म्हणजे अभ्यास जरूर केला पाहिजे. काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला मिळतं. मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की मी बऱ्याचशा धर्मांचं जेव्हा वाचन करतो किंवा हिंदूंच्याही धर्मांचं जेव्हा वाचन करत असलं, तर मी बऱ्याचशा याच्यातलं वाचन पण मी पूर्ण कधीच केलं नाही. पण ज्यावेळेला मी हे रामकृष्ण परमहंस मठाचं जेव्हा ते काही एक दोन जेव्हा पुस्तकं वाचले आणि पर्टिक्युलरली स्वामी विवेकानंदांचं जेव्हा पुस्तक वाचलं, तेव्हा मला कळलं की आपण याच्यामध्ये काहीतरी सायंटिफिक बेस आहे. कारण स्वामी विवेकानंद स्वतः इतके शिकलेले होते की एखादी गोष्ट सांगत असताना त्याचं उदाहरण किंवा त्याचं एक्सप्लेनेशन ते सायंटिफिक वेने द्यायचे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला बिना उदाहरण आणि किंवा बिना एक्सप्लेनेशननी सायंटिफिक ते बिलीव करणं शक्य नसतं. आणि मग त्याचं अध्ययन किंवा वाचन मला ती एक आवड जडली. सगळ्यात पहिले आमचे वडील सगळ्यात जास्त यांचं वाचन करायचे. आमच्याकडे ते जीवन विकास नावाचे पुस्तक जे आहे, तुम्ही जे म्हणतात आहे, त्या जीवन विकासचं मी एक उदाहरण सांगेल इथे. तर सगळ्यात पहिले वडिलांकडनं ते पुस्तक मला मिळाली, ते वाचत होते म्हणून मी वाचलं. रामकृष्ण परमहंस यांची अमृतवाणी म्हणून पुस्तिका आहे छोटीशी, प्रत्येकाला वेळ मिळाली ती वाचावी. छोटे छोटे असे त्यांनी उदाहरणं दिले आणि सोप्या भाषेमध्ये खूप साऱ्या गोष्टी जीवनातल्या समजवल्या. त्याच्यामध्ये कोणीतरी एक विचारलं त्यांना, रामकृष्णजी परमहंस, आणि रामकृष्ण परमहंस म्हणजे खूप मोठी अनुभूती प्राप्त व्यक्ती होती.
त्यांनी तर सगळ्याच धर्माची अनुभूती घेतलेली होती, मग ती मुस्लिम धर्म असो, जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म, बाकी सगळ्यांची घेतलेली, असं मी माझ्या वाचण्यात त्यावेळेला. त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही म्हणता की देव आहे, देव आहे, आम्ही कसं म्हणजे विश्वास कसा ठेवावा की देव आहे? त्यांनी खूप सोपं उत्तर दिलं. मी म्हणे तसं तर नाही समजू शकत, एक गोष्ट सांगतो. एका गावामध्ये, बाजूच्या गावामध्ये आग लागलेली होती आणि जी आग विझवण्यामध्ये जो मुलगा व्यस्त होता त्यांनी आग वगैरे बुझवली. दुसऱ्या दिवशी येऊन आपल्या गावामध्ये आला आणि ओरडायला लागला, या गावात आग लागली होती, या शहरात आग लागली होती, या शहरात आग लागली. तर एका शिक्षित माणूस बाहेर आला आणि त्याच्यावर ओरडला. कशाला ओरडतो? तो म्हणाला, नाही ते बाजूच्या शहरामध्ये आग लागली होती, मी ते सांगून राहिलो सगळ्यांना. तर ते शिक्षित व्यक्ती म्हणते की विनाकारण ओरडू नको, पहिले बघू दे मला पेपरमध्ये आला आहे की नाही. जर पेपरमध्ये आलं असेल तर तू बोलतोय तो खरा आहे, नाही तर तू खोटा बोलतोय. एवढं बोलून ते संपवून देतात. आता ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यांनी जर सांगितलं असेल, ठीक आहे, पूर्ण विश्वास नका ठेवू, काही तर ठेवा. हा त्याचा बोध असतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हा अनुभवायचा असतो. जे स्वामीजी आता म्हणाले की खूप साऱ्या गोष्टी अनुभवायच्या असतात, त्या डोळ्यांनी बघता येत नाही आणि ते दुसऱ्याला दाखवता येत नाही किंवा सांगता येत नाही. अशातलाच हा सर्व प्रकार आहे, अध्यात्म म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणा. मला इथे आता इतक्यामध्ये मी आता जसं म्हटलं, वेद हा इज द कलेक्शन ऑफ रिसर्च. एक निलेश ओक म्हणून केमिकल इंजिनियर, इतक्यातच मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि ते आता ऑस्ट्रेलियाला त्या एका फर्ममध्ये काम करत आहे. त्यांचा तो व्हिडिओ आहे. कधी आपण यूट्यूबमध्ये निलेश ओक यांचा जर व्हिडिओ घेतला किंवा त्याला आपण म्हणू की कालचक्र किंवा असं त्यांचं ते टायटल आहे, त्यांनी सहज एक रिसर्च केला की महाभारतामध्ये वेद मुनी जेव्हा म्हणतात, असा उल्लेख आहे म्हणते ते की वेदांनी असं मुनी व्यास व्यास मुनी जेव्हा म्हणतात की जे सप्त ऋषी आहे, म्हणजे आपण जे 7 स्टार बघतो आहे ध्रुव तारे त्याच्यात, तर याचा ज्याला म्हणतो अरुंधती ही लीड करत आहे, म्हणजे ते पुढे जात आहे, म्हणून तुम्हाला आता हे चक्र बदलणार आहे, असा कुठेतरी उल्लेख होता. म्हणजे जे शेवटला तारा आहे तो सामोर राहणार, असा कुठेतरी उल्लेख आहे. जगातलं सगळ्यात प्युअर सायन्स आणि एक्झॅक्ट सायन्स असेल तर ती आहे ॲस्ट्रॉलॉजी, आणि त्यांनी ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास केलेला होता. म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तितक्या वर्ष, म्हणजे हे जे ग्रहाची स्थिती ही कोणत्या वर्षी तशी होती ज्याचा उल्लेख त्याच्यात आहे, त्याचा रिसर्च त्याचा चालू होता. पहिले तर तो म्हणाला की मी काय 2 दिवसात या आठवड्याभरात मी याचं उत्तर काढून देतो, कारण ही वॉज द स्टुडंट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी अँड ही इज द स्टुडंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑल्सो. पण त्यांनी सांगितलं की मला एका आठवड्यात काढता आला नाही, जवळजवळ 7 वर्ष लागले आणि मग ते एक्स्ट्रॅक्ट आला की हे आजपासून किती वर्ष अगोदर ती ग्रहाची स्थिती होती. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यावेळेला नेमकं या वर्षी ज्यावेळेला हे बोललं गेलं ते वर्ष म्हणजे 7,000 वर्ष, असा तो उल्लेख त्याच्यात आहे. आणि ते कसं मागे जायचं, म्हणजे जिथे जिथे जो ग्रहांची स्थिती हे युनिक असते. पूर्ण युनिवर्समध्ये आजची जी ग्रहांची स्थिती आहे ती दुसऱ्यांदा मिळणार नाही, इतकं डायनॅमिक आहे ते. सूर्य किंवा पृथ्वीसुद्धा आज एका ठिकाणी नाही आहे, ते शिफ्ट होत असतं. जयंत नारळीकरांचं मी एक व्याख्यान वाचलं होतं, ऐकलं होतं की सृष्टी किंवा स्पेस असं फुगत जातं, असं एकमेकापासून दूर होत जातं ते. आणि ते कसं होतं याचं उदाहरण त्यांनी दिलं होतं नारळीकर साहेबांनी, की माझं एखादं बलून आहे आणि बलूनमध्ये तुम्ही डॉट्स लावून घ्या असे चारीकडे सगळीकडे, मग बलून तुम्ही जेव्हा फुलवायला लागेल तर ते डॉट्स एकमेकापासून दूर होत जातात. तशा पद्धतीचा स्पेस आहे आणि कधीतरी ते कोलॅप्स होईल. हा त्यांचाच एक व्याख्यानामध्ये सांगितलेला एक दृष्टांत आहे. म्हणजे कम्प्लीट युनिवर्स इज डायनॅमिक, ते स्टेबल नाही. आणि ग्रहांची स्थिती ही सुद्धा स्टेबल नाही किंवा युनिक नाही, इट विल ऑलवेज चेंज. आणि म्हणून
ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आज जे परफेक्ट सायन्स जे म्हणतो की जे कॅल्क्युलेशन ऑफ दिस, हा कुठे राहील, हा ग्रह कुठे राहील, हा त्यावेळेला काय सिच्युएशन राहील, याचं कॅल्क्युलेशन आपल्या भारतानेच केले, म्हणजे आपल्या इथेच झालेलं आहे. आणि त्याच्या आधारावर निलेश होकांनी ते पूर्ण कॅल्क्युलेशन, तुम्ही जर तो व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ते क्रोनॉलॉजी दिलेली आहे त्यांनी. इव्हन हाऊ कॅन वी एस्टिमेट दी टाईम ऑफ रामायणा आल्सो, ह्या सगळ्या गोष्टी जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीचा दृष्टांत किंवा उल्लेख आलेला आहे त्याला ॲस्ट्रॉलॉजीनी जर समजा आपण त्या स्केलनी मापलं तर आपल्याला तो काळ कधी आणि किती वर्षात आधी झाला याचं निश्चित हे मिळतं. या पद्धतीचं आहे, म्हणजे आपण कोणत्याही गोष्टी टाळू शकत नाही. जसं महाराजांनी म्हटलं आहे की प्रेमयोग, ज्ञानयोग, आपला कर्मयोग, राजयोग, ह्या सगळ्यांचा सार याच्यात असतं. काही धर्म कर्मयोगावर असतात, काही राजयोगावर असतील, काही प्रेमयोगावर असतील, काही एक दोन सगळं कॉम्बिनेशन असेल. पण या सगळ्यांमध्ये मिक्स ह्या आपल्या याच्यात वेदांमध्ये आहे. आणि हा सगळा सार सोप्या भाषेत, सगळेच काही वेद शिकू शकत नाही किंवा वाचू शकत नाही किंवा समजू शकत नाही, सोप्या भाषेत सांगणारे हे संत असतात. त्याचे जे जे एक्स्ट्रॅक्ट असते सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला नेहमी सांगतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा इतक्या सोप्या भाषेमध्ये पूर्ण सांगून दिलेलं आहे की आपण जर त्याचं वाचन केलं तर कमीत कमी त्यांनी ग्रामगीता जे लिहिले, ग्रामगीतामध्ये कसा असायला पाहिजे गाव आणि आपला त्याच्यानुसार देश कसा उन्नत होईल याची सगळी रचना त्याच्यात केली. आणि म्हणून आम्ही या शताब्दी निमित्ताने ग्रामगीतेच्या आधारावर ग्रामचलो अभियान हा जो सुरू करणार आहोत, आमचा तो संकल्प आहे रिचिंग टू अनरिच्ड. त्याच्यामध्ये ग्रामचलो अभियान, जोपर्यंत हे सामाजिक, आर्थिक आणि बाकीची उन्नती होणार नाही, देश आपला पुढे जाणार नाही आणि इम्बॅलन्स संपणार नाही. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रसंतांच्या या ज्या काही ठेवी दिलेल्या आहेत त्याचा वापर करून शताब्दीनिमित्त आम्ही काहीतरी प्रयोग करण्याच्या मार्गावर आहे. आपला आशीर्वाद असावा, आम्हाला यामध्ये सक्सेस मिळावं ही आपल्या चरणी प्रार्थना करून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वामी विवेकानंदांनी आय वॉन्ट मॅन मेकिंग रिलिजन अशी धर्माची व्याख्या केलेली आहे. मानवतेकडून मानवी जीवनाच्या अंतिम सत्याचा मार्ग प्रशस्त होत जातो आणि ज्ञानविज्ञानाची कास धरून या सत्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं अशी आशा माननीय कुलगुरूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता दत्तात्रय वाटमोडे सर यांना मी सादर आमंत्रित करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या शताब्दी पर्वानिमित्ताने आपण जी राष्ट्रसंत व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्याचे 3रे पुष्प आज माननीय पूज्य स्वामी योगात्मानंदजी यांनी गुंफलेलं आहे. खरं पाहिलं तर वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन, वेदाचा अर्थ किती सोपा आहे स्वामींनी आपल्याला सांगितलं, पण वेदांच्या अनुषंगाने आपलं जीवन सर्वोत्तम आणि परिपूर्ण कशाप्रकारे केलं पाहिजे याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री गुरुदेव मासिक सुरू केलं होतं आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 376 लेख लिहिलेत की वेदाच्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला आपलं जीवन परिपूर्ण कशाप्रकारे करता येतं. आज माननीय पूज्य स्वामी योगात्मानंदजी यांनी आपल्याला याची जी उकल करून दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय
डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी भूषविलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आजच्या तृतीय पुष्पाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू सन्माननीय डॉक्टर संजय दुधे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला रामकृष्ण मठातील संत मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठातील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. खरं पाहिलं तर आजचा जो व्याख्यानाचा आनंद आपल्याला घेता आला, त्याकरता पुढाकार घेतला डॉक्टर मयूरध्वज मेश्राम सरांनी, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. डॉक्टर विजयालक्ष्मी थोटे मॅडम यांनी प्रास्ताविक या ठिकाणी केलं आणि उत्कृष्ट संचालन अमृता इंदुरकर यांनी केलं. या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि या व्याख्यानाचा आनंद घेतला, त्याकरता सगळ्यांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. Namo